हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण वटपौर्णिमेनिमित्त घरच्या घरी पपईचं फेशियल कसं करायचं तर ते बघणार आहे. फक्त 4 सोप्या स्टेपमध्ये आज आपण घरच्या घरी फेशियल केल्यामुळे चेहऱ्याला एकदम नॅचरल ग्लोसुद्धा येणार आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर एका वाटीमध्ये मी पपईचा गर घेतलेला आहे. तर पपईला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही हाताने मॅश देखील करू शकता. तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपल्याला क्लेन्झर करायचं आहे. तर क्लेन्झरसाठी एका बाउलमध्ये मी 1 टेबलस्पून मिल्क पावडर घेतलेली आहे आणि आपल्याला 1 टेबलस्पून पपईचा गर घ्यायचा आहे आणि या दोन्हींना छान असं मिक्स करून घेऊया. पहिली स्टेप म्हणजे क्लेन्झर आपलं तयार झालेलं आहे. आता मी याला बाजूला ठेवते आणि आता दुसरी स्टेप म्हणजे स्क्रब. तर एक बाउल घेतलेला आहे. तर या बाउलमध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तर 1 टेबलस्पून मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्येच आपल्याला 1 टेबलस्पून पपईचा गर टाकून घ्यायचं आहे. आता तांदळाचं पीठ आणि पपईचा गर आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे आपलं हे स्क्रब तयार झालेलं आहे. आता तिसरी जी स्टेप आहे ते म्हणजे आपल्याला मसाज क्रीम करायची आहे. तर त्यासाठी मी पतंजलीचं ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे. तर ॲलोवेरा जेल आपल्याला 1 टेबलस्पून घ्यायचं आहे आणि पपईचा गर जो आहे तो आपल्याला 1 टेबलस्पून घ्यायचा आहे आणि अर्धा टीस्पून आपल्याला घ्यायचा आहे मध घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचं वापरू शकता. आता तिन्हींना देखील छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही जी आहे ती आपली फेशियल मसाज क्रीम तयार झालेली आहे. आता यानंतर चौथी जी स्टेप आहे ते म्हणजे आपल्याला फेस पॅक तयार करायचा आहे. तर त्यासाठी मी मुलतानी माती घेतलेली आहे. तुमच्याकडे जर मुलतानी माती नसेल तर तुम्ही बेसन पीठ घेतलं तरी देखील चालेल. तर या ठिकाणी मी आता 1 टेबलस्पून मुलतानी माती घेते आणि 1 टेबलस्पून आपल्याला घ्यायचं आहे पपईचा गर आणि दोन्हीला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. तर आपला जो फेस पॅक आहे तो तयार झालेला आहे. तुमच्या घरी जर फेशियल करायचं असेल तर ही जी प्रोसिजर आहे तर ती सुरुवातीला करून घेतली म्हणजे फेशियल करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. तर क्लेन्झर केलेला आहे, स्क्रब केलेला आहे, मसाजिंग क्रीम आणि हा फेस पॅक देखील तयार झालेला आहे. आपण आता फेशियल तयार करायला घेऊया. तर सुरुवातीला मी केस बांधून घेतलेले आहेत आणि आता मी हा जो बेल्ट आहे तर तो लावून घेत आहे म्हणजे केसांना आपण जे फेशियल करणार आहे ते लागणार नाही. आता सुरुवातीला बघू शकता हे मी क्लेन्झर घेतलेलं आहे, जे आपण सुरुवातीला बनवलेलं होतं. मिल्क पावडर आणि पपईचा गर वापरून जे आपण क्लेन्झर तयार केलेलं आहे तर ते घेतलेलं आहे. तर यामध्ये जे आपण मिल्क पावडर वापरलेली आहे तर त्यामुळे आपल्या त्वचेला जे स्किन जी आहे ते आपली छान मॉइश्चराईज होते, त्वचा मऊ होते, स्मूथ होते आणि क्लिन्झिंगसाठी बेस्ट ऑप्शन म्हणून मी हे मिल्क पावडर घेतलेलं आहे. तर छान सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला चेहरा जो आहे तो आपला क्लीन करून घ्यायचा आहे, छान क्लिन्झिंग करून घ्यायची आहे चेहऱ्याची जी आहे. म्हणजे आपल्याला फेशियल करण्यासाठी चेहरा जो आहे तो प्रिपेअर करून घ्यायचा आहे. तर छान आता मी मसाज करून घेतलेली आहे आणि आपण आता ओल्या स्पॉन्जनी आपला चेहरा जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. तर पपईमध्ये नॅचरल एन्झाईम असल्यामुळे किंवा विटॅमिन्स असल्यामुळे त्वचेला आपल्याला छान असा ग्लो येतो. तर पपईमुळे त्वचा जी आहे ती मऊ तजेलदार होण्यास मदत होते आणि जर आपल्या स्किनवरती डेड स्किन असेल तर तीही जाण्यास मदत होते आणि त्वचा जी आहे ती फ्रेश आणि स्वच्छ होते. त्यामुळे आपण पपईचं फेशियल करणार आहे. तुमच्या जर चेहऱ्यावरती डाग असतील, पिगमेंटेशन असेल तर ते देखील कमी होण्यास मदत होते. त्याच्यामुळे आज मी हे पपईचं फेशियल तुमच्यासोबत शेअर करत आहे. छान आता चेहरा मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे. आता यानंतरची दुसरी स्टेप म्हणजे आपल्याला स्क्रब करायचं आहे. तर पपईचं गर आणि तांदळाचं जे पीठ घेतलेलं आहे तर त्याने आपल्याला छान असं हलक्या हाताने चेहऱ्यावरती छान मसाज करून घ्यायचे आहे. तर यामध्ये जे आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तर तांदळाचं पीठ एक सॉफ्ट एक्सफोलिएटरचं काम करतं. आपल्या जर चेहऱ्यावरती डेड स्किन असेल किंवा घाण काढण्यास मदत करून छान असा आपल्या त्वचेचा पोत जो आहे तो सुधारतं. तर हा स्क्रब चेहऱ्याला लावून छान असं 2 मिनिटं तरी आपल्याला हलक्या हाताने मसाज करून घ्यायची आहे. तर मसाज केल्यामुळे काय होतं, जी आपल्या चेहऱ्यावरती जी डेड स्किन असते तर ती निघून जाण्यास मदत होते. त्याच्यामुळे आपल्याला छान असं हलक्या हाताने मसाज करून घ्यायची आहे आणि नंतर थंड पाण्याने आपल्याला चेहरा धुवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी स्पॉन्जने चेहरा जो आहे तो छान असा पुसून घेत आहे. तर बघू शकता स्क्रब केल्यानंतर स्किन आपली छान अशी सॉफ्ट झालेली आहे. आता यानंतरची पुढची तिसरी स्टेप म्हणजे आपल्याला मसाज करायची आहे चेहऱ्याला. तर ही मसाजिंग क्रीम घेतलेली आहे. तर सगळ्या चेहऱ्यावरती आपल्याला ही जी क्रीम आहे ती लावून घ्यायची आहे. तर या क्रीमचा स्मेल जो आहे तो इतका छान येतो ना, तर त्यामुळे मसाज करायला देखील खूप छान वाटतं. या मसाज क्रीममध्ये जे आपण मध घेतलेलं आहे, तर मध एक नॅचरल मॉइश्चरायझर आहे. त्वचेला छान असं हायड्रेट ठेवण्यास मदत करतं आणि त्वचा जी आहे ती आपली छान मऊ नितळ होते. आणि यानंतर जे आपण ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे, तर त्यामुळे त्वचेला थंडावा आणि आराम देतं आपल्या स्किनला आणि मॉइश्चर टिकून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा जी आहे ती आपली फ्रेश दिसण्यास मदत होते किंवा फ्रेश राहण्यास मदत होते. तर छान असं मी 2 ते 3 मिनिटं मसाज केलेला आहे.
जसं आपण पार्लरमध्ये जाऊन छान अशी चेहऱ्याची मसाज करतो, तर त्याच पद्धतीने छान आपल्याला अशी चेहऱ्याला मसाज करून घ्यायची आहे. ओठाच्या साईडने आपल्याला जास्त तिथं काळपटपणा जाणवतो, तर त्याच ठिकाणी आपण छान अशी मसाज करून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान अशी हलक्या हाताने आपल्याला पूर्ण चेहऱ्याला मसाज करून घ्यायची आहे. तर आता मसाज झाल्यानंतर आपल्याला हा मसाज केल्यानंतर फेस वॉश करायचा नाही, तर यावरूनच आपल्याला फेस पॅक लावून घ्यायचा आहे. आणि बघू शकता मी गळ्याला देखील छान अशी मसाज करून घेत आहे. तर पूर्ण चेहऱ्याला आणि मानेवरती, गळ्यावरती आपल्याला छान अशी ही मसाजिंग क्रीम लावून आपल्याला छान मसाज करून घ्यायचं आहे. आणि यावरतीच आपल्याला फेस पॅक लावायचा आहे तो. आता आपण पुढे बघूया. तर पुढची स्टेप म्हणजे आपल्याला यानंतर फेस पॅक लावून घ्यायचा आहे. तर जो आपण फेस पॅक बनवलेला होता सुरुवातीला, तर त्यामध्ये मी मुलतानी माती आणि पपईचं गर वापरलेलं आहे. ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर यामध्ये जी मुलतानी माती आहे, तर ती आपल्या स्किनमध्ये जे अतिरिक्त तेल असेल किंवा घाण असेल, तर ती काढण्यास मदत करते. आणि आपले जे पोर्स असतात, तर ते स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करते आणि त्वचा जी आहे ती स्वच्छ आणि फ्रेश राहते. तर हा जो पॅक आहे, तर चेहऱ्यावरती एकसमान आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि हा जो फेस पॅक आहे, तो लावल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटं चेहऱ्यावरती तसंच ठेवायचा आहे. तर जास्त हा पॅक जो आहे तो चेहऱ्यावरती सुकू द्यायचा नाही. तर थोडंसं ओलसर असतानाच किंवा 12 ते 15 मिनिटानंतरच आपल्याला हा जो फेस पॅक आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर धुण्यासाठी आपल्याला थंड पाण्याचाच वापर करायचा आहे. पपई आणि मुलतानी मातीचा हा जो फेस पॅक आहे, तर तो पूर्ण चेहऱ्यावरती आणि मानेवरती लावून झालेला आहे. आता आपल्याला 10 ते 15 मिनिटं चेहऱ्यावरती ठेवायचा आहे. तर बघू शकता 10 ते 15 मिनिटानंतर हा जो पॅक आहे तो थोडासा सुकलेला आहे. आता मी ओला स्पंज करून घेतलेला आहे आणि त्याच्याने तुम्हाला दाखवते. तर हे जे पपईचं फेशियल केलेलं आहे, तर चेहऱ्यावरती इतका छान ग्लो येतो. तर नक्की तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी तुम्ही हे जे फेशियल आहे, तर ते तुम्ही करू शकता. तर छान असा हा नॅचरल ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती येणार आहे. आता यानंतर मी पूर्ण चेहरा जो आहे तो पाण्याने धुवून घेतलेला आहे. तर आपल्याला थंडच पाण्याचा वापर करायचा आहे. आणि यानंतर आता हे बघू शकता, ही जी स्टेप आहे ती पूर्ण ऑप्शनल आहे. तुम्ही नाही केलं तरी देखील चालेल. पण या ठिकाणी आता भरपूर असं ऊन होतं, त्याच्यामुळे मी आता हे जे पपईचे आईस क्यूब्स मी केले होते, तर तेच मी आता चेहऱ्यावरती लावून घेत आहे. ही जी स्टेप आहे तुम्ही स्किप केली तरी देखील चालेल. तर पपईमध्ये नॅचरल एन्झाईम्स आणि विटॅमिन्स असल्यामुळे जर आपल्या चेहऱ्यावरती डाग असतील किंवा पिगमेंटेशन असेल, तर ते देखील कमी होण्यास मदत होते. तर माझ्या चेहऱ्यावरती थोडंसं वांग आहे, तर मी नेहमी पपई वापरते चेहऱ्यासाठी. त्याच्यामुळे माझा वांग जो आहे तो कमी झालेला आहे आणि सोबतच मी थोडंसं डाएट केलं होतं. तर जर आतून तुम्ही डाएट व्यवस्थित घेतलं, तर तुमच्या चेहऱ्यावरचे डाग नक्कीच कमी होतील. तर ही जी स्टेप आहे तुम्ही स्किप केली तरी चालेल. तर थोडासा उन्हाळा असल्यामुळे मी चेहऱ्यावरती हे आईस क्यूब लावत आहे पपईचे जे आहे ते. तर हे लावल्यानंतर थोडीशी मी हलक्या हाताने मसाज केलेली आहे आणि नंतर थंड पाण्याने आपल्याला चेहरा धुवून घ्यायचा आहे. आणि यानंतर आपल्याला चेहऱ्यावरती जे आहे ते मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे. जे तुम्ही नेहमी वापरता तर तेच वापरायचं आहे. तर या ठिकाणी मी जे सेटॅफिलचं मॉइश्चरायझर आहे तर ते मी लावत आहे. तर बघू शकता छान असं चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने मसाज केलेली आहे मी. घरच्या घरी फक्त ₹15 हे तुम्ही पपईचं फेशियल तयार करू शकता. तुमच्याकडे जर झाड असेल तर तुम्ही फ्रीमध्येच हे पपईचं फेशियल करू शकता. तर या वटपौर्णिमेला नक्की तुम्ही हे फेशियल ट्राय करा. एकदम नॅचरल ग्लो चेहऱ्यावरती येतो किंवा तुमच्या चेहऱ्यावरती जर पिगमेंटेशन असेल, वांग असेल, तर तुम्ही हे फेशियल जे आहे ते महिन्यातून 2 ते 3 वेळा करू शकता. उत्तम रिझल्ट मिळतो. तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.